लाडक्या बहिणींची अखेर आता प्रतीक्षा संपली आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून राज्यातील महिलांच्या खात्यात आता थेट 3,000 रुपये जमा होणार आहे। राज्य शासनाने याबाबतचा राजकीय निर्णय आता जाहीर केलेला आहे। जी.आर आता प्रसिद्ध झालेला आहे। मतदानाच्या पूर्वीच ही रक्कम आता जमा करण्यात येत आहे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी आता दिले आहे, ज्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आता निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। आज सकाळीच पहिल्या टप्प्यातील 12 बँकांमध्ये 3,000 रुपये वाटप करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जारी केले आहे। मतदानापूर्वीच हे पैसे महिलांना मिळणार असल्याचे आता सांगण्यात आलं आहे। महिला वर्ग नक्कीच आता आनंदित होणार आहे, परंतु ही रक्कम खात्यामध्ये जमा होण्यासाठी महिलांना एक महत्त्वाचं काम करायचं आहे। अंगणवाडी सेविकेकडे कागदपत्र जमा करायची आहेत। आवश्यक म्हणजे कागदपत्र तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे जमा करावीच लागणार आहे। ज्या महिला हे आवश्यक कागदपत्रे लवकरात लवकर अंगणवाडी सेविकेकडे जमा करतील, केवळ त्यांनाच हे 3,000 रुपये प्राप्त होणार आहे। यासोबत सुमारे 12 लाख महिलांना 25,000चे अतिरिक्त विशेष अनुदान देखील आता मिळणार आहे। विशेष अनुदान आज सरकारच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा निर्णय झालेला आहे। हे दोन्ही लाभ मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हे कागदपत्रे 2 दिवसाच्या आतमध्ये अंगणवाडी सेविकेकडे जमा करण्याचे आदेश दिलेले आहे। राज्यात लवकरच मतदान होणार असल्याने महिलांना खुश करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे। 2 डिसेंबरला संपूर्ण राज्यात जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकांचे मतदान होणार आहे। सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून 28 नोव्हेंबरला उमेदवारांची यादी जाहीर होईल आणि 3 डिसेंबरला मतदानाचा निकाल आता लागत आहे। आता सध्या आचारसंहिता लागू असली तरी सरकारला पूर्वीच्या योजनांचे पैसे देणे किंवा त्यांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार असतो। याच अधिकाराचा वापर करून सरकार थेट 3,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये आता जमा करत आहे। सरकारने आता निर्णय घेतला आहे। हा निर्णय घेतल्यास महिलांसाठी आता खुशखबरच आहे। त्याचा फायदा निवडणुकीच्या आधी महिलांना आता मिळत आहे। या निर्णयामुळे महिलांना ताबडतोब फायदा होणार आहे। महिलांना 3,000 रुपये वितरित करण्याचे आदेश आज सकाळपासूनच देण्यात आल्याचं स्पष्ट आता झाले आहे। कोणत्याही क्षणी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा संदेश आता येऊ शकतो। मात्र यासाठी अंगणवाडी सेविकेकडे आवश्यक कागदपत्र लवकरात लवकर जमा करावे लागणार आहे। आजच किंवा उद्याच जमा तुम्हाला आता निधी होत आहे, असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। मागील मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने महिलांना विशेष अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार सुमारे 22 लाख पात्र महिलांना 25,000चे हे विशेष अनुदान मिळत आहे। या महिलांची निवड सरकारच्या माध्यमातून केली जाईल, परंतु त्यासाठी अंगणवाडी सेविकाकडे एक महत्त्वाचे कागदपत्र जमा करणे बंधनकारक आहे। हे 3,000 रुपये एकत्र द्यायचे असल्याने सरकारने वितरणाचे 4 टप्पे पार पडले आहे। पहिल्या टप्प्यामध्ये पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, विदर्भ आणि कोकण विभागातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे। 4 महत्त्वाचे नियम या वितरणासाठी लावण्यात आले असून जे महिला या नियमांमध्ये बसतील आणि लवकर कागदपत्र जमा करतील त्यांनाच पैसे आता मिळणार आहे। पैसे मिळवण्यासाठी नेमकं कोणतं कागदपत्र जमा करायचं, ते कुठून आणायचं आणि पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्हे कोणते आहे याची यादी माहीत असणे आवश्यक आहे। जर तुम्हाला खरोखर पैशांची गरज असेल आणि 3,000 तसेच मागील हप्ते मिळवायचे असतील तर त्वरित त्या 12 जिल्ह्यांतील महिलांनी हे कागदपत्र जमा करायला हवे। या योजनेत लाभ मिळवण्यासाठी कागदपत्रांची अट घालण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यात 12 जिल्हे निवडलेले आहे। आता कोणते आहेत ते 12 जिल्हे? ज्या 12 जिल्ह्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये मिळणार आहे आणि सोबतच विशेष अनुदान देखील मिळणार आहे। तर मग माता बहिणींनो, पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे निवडले असून मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, नाशिक, पुणे विभाग
या माध्यमातून जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे। आज तुमचा जिल्हा जर या यादीमध्ये आला असेल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता निधी जमा होत आहे। त्यासोबत तुम्हाला कागदपत्रे देखील जमा करावी लागणार। अर्जंट सूचना सरकारने दिली आहे। आचारसंहिता सुरू असताना वितरणामध्ये येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी सरकारने विशेष अधिकाराचा वापर आता केला आहे। तर या विशेष अधिकारानुसार महिलांना पैसे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। महिलांनी त्वरित अंगणवाडी सेविकाकडे जाऊन हे कागदपत्र जमा करावे, ज्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे, ज्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा संदेश देखील येणार आहे, अशी स्पष्टपणे माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आत्ताच 10 मिनिटांपूर्वीच दिलेली आहे। तर मग बघा, मागील काही दिवसांपूर्वी सरकारने KYCची मुदत वाढवून देण्याचा जी.आर देखील या ठिकाणी काढण्यात आला होता। ज्या महिलांची KYC झाली नव्हती त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी होती। या जी.आर मध्ये एकच महत्त्वाचे कागदपत्र जमा करण्याची अट घालण्यात आली होती। सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे हप्ते सरसकट सर्व महिलांना मिळाले होते, पण आता नियम बदलले आहे। बघा, KYCची मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे, जेणेकरून राहिलेल्या महिलांना त्यांचे KYC पूर्ण करता येईल। या मुदतीसोबतच कागदपत्रांची अट देखील घालण्यात आली आहे। 3000 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहे, 12 जिल्हे कोणते आहे आणि ते कागदपत्र कुठून आणायचे याबद्दल सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया। बघा, तुम्हाला या ठिकाणी 4 महत्त्वाचे नियम माहीत असणे अत्यंत गरजेचे भाग पडत आहे। बघा, KYC पूर्ण करण्यासाठी आणि लाभ सुरू ठेवण्यासाठी 4 महत्त्वाचे नियम आहेत। आधार कार्ड, PN कार्ड, रेशन कार्ड आणि कागदपत्र। बघा, ज्या महिलांचे पती वारले आहे, ज्या विधवा किंवा घटस्फोट आहेत किंवा ज्या अविवाहित आहेत पण त्यांचे वडील वारले आहे, त्यांना पतीचे वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटचे न्यायालयाचे कागदपत्र अंगणवाडी सेविकाकडे जमा करावे लागेल। हे जमा केल्यानंतरच KYC पूर्ण होईल। 3000 रुपये मिळण्याचा मार्ग आता एकदम मोकळा झाला आहे। तर आज सरकारने स्पष्टपणे यादी जाहीर केलेली आहे। यादीमधील प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की गडचिरोली। जर तुम्ही गडचिरोलीमधून आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी, आणि त्यासोबत सर्व माता भगिनींनी आपल्या व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की महत्त्वाचे अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात। त्यानंतर चंद्रपूर झाल्याच्या नंतर गोंदिया, त्यानंतर भंडारा, त्यानंतर वर्धा। आता वर्धामधून जर कोणी आपला व्हिडिओ बघत असेल तर त्यांच्यासाठी खूप मोठी बातमी आहे, कारण त्यांना देखील सरकारच्या माध्यमातून मदत मिळत आहे। त्यानंतर नागपूर, त्यानंतरचा जिल्हा आहे यवतमाळ, त्यानंतर आहे वाशिम, त्यानंतर आहे बुलढाणा आणि त्यानंतर आहे अकोला, त्यानंतर आहे अमरावती आणि सर्वात शेवटचा म्हणजे की हिंगोली जिल्हा। बघा, याच जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी रक्कम जमा होणार आहे। आता उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये निधी जमा होत आहे हे देखील कळवण्यात येईल। तर मग बघा, आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे। सर्वात प्रथम तुम्हाला KYC पूर्ण करून घ्यावी लागणार, तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल, अन्यथा तुम्हाला निधी मिळण्यामध्ये अडचण देखील येणार आहे। ही माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितली आहे। तर ही होती सर्वात महत्त्वाची बातमी। धन्यवाद।